कोर्टात नेमके दावे आणि प्रतिदावे काय झाले? पाकिस्तानचा दावा होता कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक झाली। भारताचं म्हणणं होतं कुलभूषण जाधव यांचं इराणच्या प्रांतातून अपहरण करण्यात आलं। पाकिस्तानचा दुसरा जो दावा होता तो असा की अतिरेकी कारवाया घडवण्यात कुलभूषण जाधव यांचा हात होता। भारताचं असं म्हणणं आहे की कुलभूषण जाधव व्यापारासाठी इराणमध्ये गेले होते आणि तिथून पाकिस्ताननं त्यांचं अपहरण केलं। पाकिस्तानचा आणखी एक दावा की कुलभूषण जाधव रॉचे एजंट आहेत, सध्या ते कार्यरत आहेत। भारतानं असं सांगितलं की कुलभूषण जाधव हे नौदलाचे माजी अधिकारी होते, पण ते आता व्यापारी होते आणि आज कोर्टानेही विशेष म्हणजे सांगितलंय की ते रॉचे एजंट होते किंवा हेर होते हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, सिद्ध झालेलं नाही। भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब। कुलभूषण जाधव रॉचे एजंट असल्यानं लष्करी न्यायालयात त्यांचा खटला चालवला जातोय, हा पाकिस्तानचा दावा होता। पण कुलभूषण व्यापारी आहेत, लष्कर न्यायालयात खटला चालवणं चुकीचं आहे हे भारताचं म्हणणं होतं। कुलभूषण जाधव यांनी अतिरेकी कारवायांची कबुली दिली आहे। एक डॉक्टरेट व्हिडिओ पाकिस्ताननं समोर आणला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला होता, पण कुलभूषण यांच्यावर दबाव टाकून हा डॉक्टरेट व्हिडिओ तयार केल्याचा दावा जो आहे तो भारताने केला होता। पाकिस्तानचा आणखी एक दावा असा होता की कुलभूषण यांना अटक करून पुराव्यांच्या आधारे त्यांना शिक्षा दिली गेलेली आहे, पण वस्तुस्थिती तशी नव्हती। अटकेची माहिती भारताला दिली नाही, कायदेशीर मदत दिली नाही। 16 वेळा जवळपास त्यांना भेटण्याची विनंती केली गेली, ती सगळी फेटाळण्यात आली, भेटू दिलं गेलं नाही, त्यांना वकील दिला गेला नाही। त्यामुळे भारतानं हे सगळं प्रकरण जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं, न्यायासाठी न्याय मागितला।